महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती कंपनीत वर्षानुवर्ष काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना शाश्वत रोजगार द्यावा, या कामगारांना रिक्त पदांवर सामावून घ्यावं अथवा हरियाणा पॅटर्न लागू करावा या मागणीसाठी आज कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील निवासस्थानावर मोर्चा काढण्यात आला। मात्र पोलिसांनी गैबी चौकात मोर्चा अडवला। त्यानंतर वीज कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन करून मागण्यांचं निवेदन राष्ट्रवादी युवा जिल्हाध्यक्ष नितीन दिंडे यांना दिलं। कंत्राटी वीज कामगारांच्या मागण्यांसाठी आज राज्यभर आंदोलन झालं। या आंदोलनाचा भाग म्हणून कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानावर आज मोर्चा काढण्यात आला। श्री साई मंदिरापासून मोर्चाला सुरुवात झाली। मागण्यांचे फलक हातात घेऊन अनेक कंत्राटी वीज कामगार मोर्चात सहभागी झाले होते। मागण्यांच्या घोषणा देत हे कामगार कागलमधील गैबी चौकात आले, पण पोलिसांनी गैबी चौकातच मोर्चा अडवला। त्यानंतर आंदोलकांनी ठिय्या मारत सारा परिसर जोरदार घोषणाबाजीनं दणाणून सोडला। तसंच राष्ट्रवादी युवा जिल्हाध्यक्ष नितीन दिंडे यांना मागण्यांचं निवेदन दिलं। महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती कंपनीतील अनेक कंत्राटी कर्मचारी वर्षानुवर्ष काम करतायत। या कामगारांना कंत्राटदार आणि वीज कंपनी प्रशासनाकडून अनेक समस्या भेडसावत आहेत। मुळात कंत्राटी कामगार पद्धत बंद करावी, कंत्राटदार मुक्त शाश्वत रोजगार मिळावा अथवा राज्यात हरियाणा पॅटर्न लागू करावा या मागणीसाठी वीज कंत्राटी कामगारांनी आंदोलन केलं। आजवर ऊर्जा मंत्र्यांनी वेळोवेळी आश्वासनं दिली, पण त्याची अंमलबजावणी झाली नाही। ऊर्जा मंत्र्यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर 24 तारखेपासून नागपूरमधील ऊर्जा मंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला। यावेळी विजय कांबळे, राहुल भालबर, दिलीप गुरव, अनिल लांडगे, राजेंद्र ढाले, मिलिंद कुडतरकर, जय माळी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते।